तो आता महाराष्ट्राने हे सिद्ध केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही. काही लोक त्यांना भुलून गेले, कमी झाले, परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इबरत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज, मातंग समाज असेल, आदिवासी सर्व घटक, ओबीसी समाजाचे वंजारी असतील, माळे असतील, तेली, तांबोळी, भटक्या विमुक्त, हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज, मुस्लिम समाज, हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे उभे राहिले. जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं, परंतु आमचे जे आहेत अंबादासजी बनकर हे जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील, मडवई साहेब जे साहेबराव मडवई असतील, वसंतराव पवार असतील, अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, थोडंफार त्यांना यश मिळालं, अधिक यश मिळू शकलं नाही, परंतु त्यांनी जी काही स्वकीयांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडंसं काही वेळेला ज्यांचं वाकडं पण आलं, अडचणी निर्माण झाल्या नातेसंबंधात, परंतु ते मागे हटले नाही. एक जरूर वाईट वाटलं की ह्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती आणि म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना 40 वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते, ज्या विकासासाठी त्रासलेले होते, ते सगळे जातीवादीचा जो आहे काही थारा लागू न देता 100% माझ्या पाठीमागे उभे राहतील. पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही. थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले. मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचासुद्धा जो आहे भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कसा महत्त्वाचा आहे हे सिद्ध होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्याबरोबर BJP, रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले. अगदी BJPचे तर माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते. तर अशा रीतीने ठीक आहे, 26,000 का 28,000 का 2,000 विजय हा विजय असतो, परंतु यापुढे जे आहे हे असं जे आहे अशी धारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागासवर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी मला जे काही सहकार्य केलं, येवल्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी, मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू नका, विकासाला आपण मतं देऊया, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह वाहत होते. परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी, त्यांनी त्या सगळ्यांना जे आहे जवळ आणण्याचं आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, ज्यांनी घरातला विरोध पत्करूनसुद्धा माझ्यासाठी काम केलं. काही वेळा शारीरिक त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे, परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या पाठीमागे सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा येवला लासलगावने दाखवून दिलं की इथे सुद्धा जातीयवादाला थारा नाही. आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओकत होते, भाजपला कुठून काढून टाका, पाडून टाका, ह्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिव्या घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि विशेषतः BJP, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, त्याहीपेक्षा जास्त जागा ज्या आहेत BJPला मिळाल्या. हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्रातली जनता चालू देत नाही.
सुपडा साफ करण्याची भाषा सुपडा साफ करण्याची भाषा जरांगेंनी वापरली. आता नेमका सुपडा साफ कोणाचा झाला असं वाटतं? आता जे बोलणार आहे त्यांचाच सुपडा साफ झाला. जे अख्खा रात्रभर इथे फिरले 2-2, 3-3 वाजेपर्यंत सभा घेत 3 वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या तिथे मुद्दाम यायचं, तिथे घोषणा द्यायचे, फटाके लावायचे, पाटोद्याला, लासलगावला, पण एक माणूससुद्धा सभेतून हटला नाही. आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार आहे? स्वतः येऊन सुद्धा ठीक आहे, पण आता तो प्रश्न संपलेला आहे. आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे, या सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस, शिंदे, अजितदादांना. तर त्यांना आपण जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि माझी खात्री आहे ही सर्व मंडळी जी आहेत दिलेली वचनं जे आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत. आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू. एक पाऊलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. येवल्यामध्ये जरांगे फॅक्टर चालणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होते. मात्र आता आपला विजय झालाय, कोणता फॅक्टर चालला असं आपल्याला वाटतं? इथे विकासाचाच फॅक्टर चालला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित, आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटीने उत्तर दिलं. आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्यकर्ते यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका. कारण ह्याच येवल्यामध्ये एकदा कानडे म्हणून आमदार झालेले आहे, जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले, ते अतिशय लहान समाजच. गवळी म्हणून आमदार झालेले हिरुभाऊ गवळी 10 घरं नाहीत, त्यांना सुद्धा येवल्यानं लासलगावला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने ते प्रयत्न थांबवावेत. एकजुटीने जे आहे विकासाची कास धरावी. येवल्याच्या निमित्तानं काय नेमका मेसेज एक संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे असं तुम्हाला वाटतं? येवल्याच्या निमित्तानं कोणी कितीही आला जातीवादीचा वेश करण्यासाठी तरीसुद्धा हा छत्रपतींचा, महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते सहन करीत नाही आणि या जातीवादाला फेकून देतात. हेच आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे या महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जे आहे हे सिद्ध केलेलं आहे. विरोधी पक्ष पण असेल की नाही अशी शंका आता उपस्थित होते. एवढे विरोधकांना कमी जागा मिळालेली आहे हे तर खरंच आहे. आणि म्हणून सांगितलं आमच्या नेत्यांनी जे कष्ट घेतले, एकत्र सगळ्यांना ठेवले, रात्रंदिवस त्यांनी कष्ट घेतले आम्ही सगळ्यांनी. आणि आमच्या लाडक्या बहिणी, आमच्या शेतकरी सगळ्यांनीच आम्हाला जे आहे उचलून धरलं. हे कबूल करावं लागतं आम्हाला. तुमच्या विरोधामध्ये पवार साहेबांनी शब्द ठोकला होता, त्यांना यश मिळालेलं नाही. असं आहे की पवार साहेबांचं जे आहे त्यांचा उमेदवार उभा होता विरोधी पक्षाचा, म्हणून ते आले आणि त्यांनी माझ्या विरुद्ध प्रचार केला. त्याच्याबद्दल मला काहीही वावगं वाटत नाही, कारण त्यांचा उमेदवार होता. पण काही लोकांनी सांगितलं आमचा एकही उमेदवार नाही, आम्ही कोणाला पाठिंबा देत नाही, आम्ही कोणाला विरोध करत नाही. आणि इथं रात्रभर ठाण मांडून बसले होते. त्यांच्याबद्दल मी जे आता या ठिकाणी आपल्यासमोर वक्तव्य केले. नांदगावमध्ये समीर भाऊंचा पराभव झाला आहे आणि कार्यकर्त्यांची भावना आहे, गड आला, सिंह गेला. तुमची काय भावना आहे? नाही, नांदगावमध्ये सुद्धा जे आहे जे दुसरे 2 उमेदवार होते, शिवसेना उभाटेचे गणेश धात्रक आणि बोरसे, हे अगदीच मागे पडले. हे जर काही चालले असते तर काही फरक पडला असता. परंतु समीर भाऊने जे आहे अतिशय धैर्याने जे आहे तिथे जे काय अनेक लोकांना मारहाण झाली, धमक्या देण्यात आल्या, परंतु समीर भाऊ जे आहे एका लढवयासारखे जे आहे ते लढले. ठीक आहे, विजय पराजय हे होत असतात, त्याची आम्हाला काही पर्वा वाटत नाही. पण त्यांनी ते धैर्य दाखवलं आणि एक हाती किल्ला. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही कुणी यायचं नाही. एक हाती किल्ला जे आहे समीर भाऊने लढवला. आणि जे शिवसेना उभाटा आणि इतर ते सुद्धा मागे पडले आणि शेवटी फक्त दुरंगी लढत झाली. ठीक आहे, पुढच्या वेळेला निश्चितपणे आणखीन जोमानं प्रयत्न करू. साहेब, शरद पवारांचा एकेकाळी नाशिक ग्रामीण जो भाग आहे तो शरद पवारांना मानणार होता, मात्र यंदा एकी आमदार पोटेने काय कारण वाटतं? असं आहे की सगळ्याच वेळची परिस्थिती सारखी नसते. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते असते. आता त्याचं मी जास्त विश्लेषण करत नाही, पण त्यावेळेला सुरू असलेलं जे आहे शेतकरी आंदोलन आणि इतर काही गोष्टी त्याचासुद्धा फरक पडतो. इथे मला नमूद करायचं आहे की जो कांद्याचा प्रश्न होता तो सुद्धा
मोदी साहेबांनी जो सोडवला, अमित शहा साहेबांनी जो सोडवला, त्यामुळे आज 4 महिने झाले कांद्याचे भाव 5,500-6 हजाराच्या पुढे आहेत. पीक विमा 1 रुपयामध्ये 1 लाख 10 लाख रुपयापर्यंत पीक विमा मिळाला. आमचे शेतकरी वर्गसुद्धा खुश आहेत. परंतु ठीक आहे, त्यातले काही लोक जातीयवादामध्ये वाहून गेले, बरेच काही लोक आमच्याबरोबर राहिले. आपण आणि नाशिकमध्ये तर जे आहे पूर्णपणे जे आहे ह्या जो लाडकी बहीण असेल, विमा असेल, कांदा असेल, या सगळ्यांना जे आहे स्वीकारलेलं आहे नाशिकच्या जनतेनं. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करतो. एक चांगला निर्णय जो आहे त्यांनी महायुतीला निवडून दिलेला आहे. अनेकदा शेरशाही आपण करतात अशा महत्त्वाच्या वेळेला आज काय आठवत आहे आपल्याला नेमकं? आता ठीक है, ऐसा है, शायरी तो बाद में करेंगे, शेर तो जीत गया है. धन्यवाद सगळ्यांना. चला, तो आज तरी तो मुद्दा नाही. पुढे नहीं, इसका कारण सिर्फ यही है कि हमारे जो बीजेपी, शिंदे शिवसेना और अजीत दादा राष्ट्रवादी गठ, ये हमारे नेता और हम लोगों ने जो मिलकर जो है जो गए 6 महीने में कुछ बहुत अच्छे जो है निर्णय लिए. जैसे लाडली बहन 1500 रुपया महीना देना, या प्याज का बारे में जो बहुत सारा तकलीफ हो रहा था, वो जो मोदी साहब ने जो सारे निर्बंध जो थे जो एक्सपोर्ट के ऊपर के, वो सब हटा दिए. पीक बीमा जो है, फसल के ऊपर जो इंश्योरेंस मिलता है, वो बहुत ज़्यादा मिल गया सबको. तो ये बहुत सारी चीज़ें जो है, बिजली का जो है सब बिल माफ़ कर दिया गया. तो इस सारे सब बातों का जो है परिणाम ये है कि महायुति को जो है हमारी लाडली बहन और साथ साथ बिल्कुल हमारे लाडले भाई, इन्होंने जो है महायुति को बिल्कुल ऊपर उठा दिया है. क्या? देखिए, मैं ऐसा कभी नहीं कहूँगा. कोई पार्टी कभी भी, कोई नेता खत्म नहीं होता, कोई पार्टी कभी भी खत्म नहीं होती. ये जो है बस, ये जो है आज ये है, फिर वो है, फिर वो है. ये लोकशाही में चलता है. जो अच्छा काम करेगा वो आगे आएगा. अगर हम लोग खराब काम करेंगे तो जनता हमको भी हटाएगी. यही तो जो है डेमोक्रेसी है. तो कोई ख़त्म नहीं होता है. सब लोग अपने अपने जगह पर अपना अपना काम जारी रखेंगे. मैं उन सब का आदर करता हूँ. साहेब, छगन भुजबळांच्या मनातला मुख्यमंत्री कोण? जे आता आमचे जे आमचे शीर्षस्थ नेते आहेत ते महायुतीचा मुख्यमंत्री निवडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.